नाशिकमध्ये गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये। काही वेळा खून तर काही वेळा दहशत माजवण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सतत चालू आहे। त्यातच जुने नाशिक परिसरातील पिंजा घाट येथील जलकुंभाजवळ काही तरुण रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास मद्यप्राशन करत बसले होते। त्यांच्यात वाद होऊन त्यांनी एकमेकांना अंगावर दगडाने हल्ला चढविला। यानंतर परिसरात दगडफेकीची अफवा पसरली व पिंजार घाट रोड भागात मोठ्या संख्येने जमाव जमला आणि घोषणाबाजी सुरू झाली। घटनेची माहिती मिळताच नाशिक शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील जुने नाशिक भागातील पिंजार घाट परिसरात दगडफेकीच्या अफवेने मोठ्या संख्येने जमाव जमला होता। घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, संदीप मिटके, पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, मधुकर कड आदींसह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले होते। यावेळी पोलिसांनी वाहनाच्या पीए सिस्टीमद्वारे देत जमावाला घरी जाण्याचे आवाहन केले। यानंतर पोलीस अधिकारी यांनी परिसरात गस्त करत सर्वांना घरी जाण्यास सांगितले। रात्री परिसरात शांतता प्रस्थापित झालेली होती। एका मद्यपीला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितले। संपूर्ण जुने नाशिक भागात रात्री गस्त वाढून चौकात पोलिसांचे फिक्स पॉइंट नेमण्यात आले होते। दरम्यान नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले। AB न्यूजसाठी विकी पवार, नाशिक।